नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय सगळीकडे चर्चेला जातोय. मराठ्यांना आरक्षण हवंय, कुठे धनगरसुद्धा आरक्षणासाठी आंदोलन करतायत, विविध ठिकाणी उपोषणं सुरू आहेत. त्या माध्यमातून आरक्षणाचा विषय हा आग्रहाने मांडला जातोय. अनेक नेते, अनेक पक्ष त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकारसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. तर हे सगळं पाहत असताना कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा किती गंभीर बनलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा सगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं एक विधान महत्त्वाचं ठरतं. पहिल्यांदा आपण ते विधान ऐकूया आणि नंतर आपण पुढच्या विश्लेषणाकडे बोलूया. की जेव्हा जरुरी होती तेव्हा आम्ही आरक्षणाची दिशा स्वीकारली आणि त्याचा फायदा घेत शिक्षण वगैरे पूर्ण केलं. पण सगळं झाल्यानंतर परतही मिळावा अशी भूमिका ठेवता कामा नये. तर सुशीलकुमार शिंदे म्हणतात की श्रीमंतांना आरक्षण कशासाठी हवंय, श्रीमंतांना आरक्षणाची गरज नाही. शिवाय ज्यांना आरक्षण मिळालं, जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, ज्यांनी अनेक वर्ष याचा लाभ उठवला, त्यांना जर आता त्याची गरज नसेल, ते जर सक्षम असतील, स्वतःच्या पायावर उभे राहू शकत असतील, स्वतःचं शिक्षण स्वतः घेऊ शकत असतील आणि प्रगती करू शकत असतील, तर त्यांनी आरक्षणाचा आग्रह सोडावा, ती सवलत घेऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सुशीलकुमार शिंदे यांचं हे म्हणणं अगदी योग्य आहे सध्याच्या या घडीला. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बहुसंख्य लोक जे आहेत राजकारणामधले, हे अशा पद्धतीची भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीत. उलट आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आग्रही असलेले अनेक लोक दिसतात. त्याच वेळेला स्वतः या आरक्षणाचा ज्यांनी लाभ घेतला सुशीलकुमार शिंदेंनी, ते म्हणतात की शिष्यवृत्तीसुद्धा मी घेतलेली आहे आरक्षणाच्या माध्यमातून, पण नंतर जेव्हा मला त्याची गरज उरली नाही त्यानंतर मी ते सोडून दिलं, ती सवलत मी नाकारलेली आहे. मग ही जी भूमिका आहे सुशीलकुमार शिंदेंची, ती खूप महत्त्वाची ठरते सध्याच्या समाजामध्ये. की ज्यांना खरोखरच हे मिळालेलं आहे आरक्षण, त्यांच्या सुरुवातीच्या पिढ्यांनी आरक्षणाचा लाभ उठवला, त्यातून स्वतःची प्रगती केली, स्वतःची उन्नती केली, स्वतःला समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळवलं, एक प्रतिष्ठा प्राप्त झाली, एक सधनता आली आणि घरामधल्या अनेक पिढ्या ह्या सुशिक्षित झाल्या, त्यातून चांगल्या सरकारी नोकऱ्या मिळाल्या किंवा अन्यत्रही त्यांना संधी मिळाली. तर अशा लोकांनी आता पुन्हा आरक्षणाचा हट्ट न धरता, जेव्हा त्यांना ती गरज नाही आहे त्यावेळेला तो हट्ट न धरता तो सोडला पाहिजे, असा सुशीलकुमार शिंदे यांचा विचार आहे. आणि तो खऱ्या अर्थाने प्रगतीचा विचार आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर आरक्षणाची गरज जी आहे ती त्यासाठीच होती. ज्या लोकांना कायम मागे ठेवण्यात आलं, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं, नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आलं आणि स्वतः मात्र अनेक लोक प्रगती करत राहिले, त्यांना दाबून ठेवलं गेलं. असे जे काही वर्ग आहेत त्यांना ही संधी आरक्षणाच्या माध्यमातून मिळाली, त्यांना शिकता आलं, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्यातून त्यांची प्रगती झाली. सुरुवातीच्या पिढ्यांना निश्चितपणे आरक्षणाची गरज होती काही लोकांना, पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा हे शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या, एक आर्थिक स्थिती सुधारली, शैक्षणिक स्थिती सुधारली, समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण झालं, एक प्रतिष्ठा प्राप्त झाली, खुल्या गटामध्ये जे लोक आहेत त्यांच्या बरोबरीने वागवलं गेलं. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अशा लोकांना आता गरज नाही आहे आरक्षणाची, आपल्याला आता आवश्यकता उरलेली नाही, आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, असं ज्या लोकांना कळलं असेल, ज्या लोकांना ते पटलं असेल, त्यांनी आरक्षण सोडायला हरकत नाही, हाच तो विचार आहे. आणि त्यातून ज्यांना खरोखरच गरज आहे, ज्या पहिल्या पिढीत आहेत आणि त्यांना आत्ता आरक्षणाची गरज आहे, त्यांना नोकरी मिळत नाही आहे किंवा त्यांना शिक्षण मिळत नाही आहे, ते खूपच मागे राहिलेले आहेत, अशा लोकांना जर हे आरक्षण मिळत असेल तर ते हवंच आहे. त्यासाठी ज्यांना आरक्षणाचा लाभ वर्षानुवर्ष मिळाला आणि त्यातून त्यांची स्थिती सुधारली, त्यांनी आरक्षण सोडलं पाहिजे आणि या लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यामुळे हा विचार जो आहे हा प्रागतिक विचार आहे, हा चांगला विचार आहे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी तोच विचार मांडलेला आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार देशामध्ये आल्यानंतर
गॅसच्या सबसिडीचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की ज्यांना खरोखरच सबसिडीची गरज नाही आहे, गॅसवरची सबसिडी, त्यांनी ती नाकारावी, त्यांनी ती सोडून द्यावी, जेणेकरून ज्यांना खरोखरच, जे अत्यंत गरीब वर्गातले आहेत, ज्यांना सबसिडीची गरज आहे, कमी दरामध्ये त्यांना गॅस उपलब्ध होऊ शकतो, त्यांच्यासाठी ती सोडून द्यावी त्यांनी. आणि तसं अनेकांनी त्याचा विचार केला आणि गॅसची सबसिडी जे ते सोडून दिलेली आहे. त्या नरेंद्र मोदींनी हा विचार मांडला. अगदी तसाच विचार या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे. सुशीलकुमार शिंदे जे म्हणतात ते तेच आहे की ज्यांचं आरक्षणातून प्रगती झाली आहे, स्थिती सुधारली आहे, त्यांनी आरक्षण सोडलं पाहिजे. अगदी आपण जेवणाच्या बाबतीत सुद्धा पाहू की आपलं पोट भरल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर आणखी खात बसत नाही. आपण कुठेतरी थांबतो की जेणेकरून जे पदार्थ उपलब्ध आहेत ते अन्य लोकांनाही मिळावेत, त्यांनाही त्याचा लाभ घेता यावा, त्यांनाही त्याचा स्वाद जो आहे तो घेता यावा, हा त्यामागचा उद्देश असतो. तसंच आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे. जर वर्षानुवर्ष ते घेतलेलं असेल तर ते आता सोडायला हरकत नाही आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते दिलं पाहिजे. आता या सगळ्या बाबतीमध्ये मीडिया मात्र कुठेतरी सुशीलकुमार शिंदे यांचं कौतुक करताना दिसत नाही. उलट सुशीलकुमार शिंदे यांनी केलेलं हे विधान जे आहे ते कसं वादग्रस्त आहे, त्याच्यातून कसा वादाचा भोवरा निर्माण झालेला आहे, कशी वावटळ निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीने एक नरेटिव्ह ते मांडतात मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यांची ती गरज आहे. याचं कारण आरक्षण जे आहे त्याविषयी सातत्याने मागण्या होणं, आंदोलनं होणं, उपोषण केलं जाणं, त्यातून कुठे ना कुठे बंद होणं, कुठे ना कुठे रास्ता रोको होणं, हे मीडियाच्या दृष्टीने आवश्यक आहे. कारण ते झालं तर त्यांचा TRP वाढतो, तर त्यांचा चॅनल कोणीतरी पाहतं, तर त्यांच्या बातम्या कोणीतरी पाहतं. त्यातून हे वातावरण असंच खदखदत ठेवणं हे त्यांना आवश्यक वाटतं. आणि म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचं विधान जे आहे ते कुठेतरी त्यांच्या दृष्टीने वादविवाद निर्माण करणार आहे, भोवरा निर्माण करणार आहे, वादळ निर्माण करणार आहे. पण खरं तर ते वादळ निर्माण करणार नाही, तर ते कौतुकाला पात्र असलेलं त्यांचं विधान आहे. कारण तेच खऱ्या अर्थाने प्रगतीचं लक्षण म्हणायला पाहिजे. पण आज असे जी कोणती कुटुंब असतील ज्यांनी आरक्षणाचा लाभ उठवला, त्यांनी जर ते सोडून दिलं आणि अन्य पिढ्यांना, अन्य लोकांना ज्यांना खरीच गरज आहे त्या आरक्षणाची, त्यांना ते उपलब्ध करून दिलं, तर सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेला विचार जो आहे त्याचा कुठेतरी फायदा झाला असं म्हणता येईल. पण त्यावर भर मीडिया देताना दिसत नाही की सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेले विचार हे किती योग्य आहे, त्याच्यावर चर्चा घडली पाहिजे. ही चर्चा कुठेही मीडियात होत नाही. उलट आरक्षण कसं मिळालं पाहिजे त्यासाठी जे काही गट भांडतायत किंवा मागण्या करतायत, आग्रह धरतायत, त्यांना अधिक कसं बळ देता येईल, ते वातावरण अधिक कसं धगधगतं ठेवता येईल, याचा विचार मीडिया करताना दिसतो. त्यामुळे खरं तर सुशीलकुमार शिंदे यांचंही विधान जे आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. आता खरं तर सुशीलकुमार शिंदे हे ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हिंदू दहशतवाद हा मुद्दा उकरून काढला होता. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ठिकाणी दहशतवादाला बळ मिळेल असं काहीतरी प्रशिक्षण देण्यात येतं, अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यात कोणतंही तथ्य नव्हतं. पण RSSचा केवळ द्वेष किंवा भाजपचा द्वेष आणि आपलं राजकारण यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं गेलं. त्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती, वादळ निर्माण झालं होतं. सुशीलकुमार शिंदे यांचं ते विधान चुकीचंच होतं, अयोग्य होतं. आणि त्यांनी हे जे हिंदू दहशतवादाचं जे काही प्रकरण बाहेर काढलं, जे काही उकरून काढलं आणि सांगितलं की हिंदू दहशतवाद असतो, ते जे पाप आहे ते आत्ता त्यांनी हे जे विधान केलेलं आरक्षणासंदर्भातलं त्याने काहीशा प्रमाणात धुतलं जाऊ शकतं, पूर्ण धुतलं जाणार नाही. पण तरी त्यांनी आत्ता जे आरक्षणासंदर्भात विधान केलेलं आहे ते कौतुकाला नक्कीच पात्र आहे. आता त्याचं कोण कोण ते आचरणात आणते, कोण कोण ते स्वीकारते हे पाहणं आवश्यक आहे. आणि ते जास्तीत जास्त लोक जेव्हा स्वीकारतील त्यातून खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांच्यापुरतं आरक्षण वापरलं जाऊ शकेल आणि ज्यांना गरज नाही ते सोडतील आणि ते पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येतील. आणि जो काही
या संदर्भातला उद्देश होता आरक्षणामागचा तो सफल होईल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ते सगळं कधी होईल त्याची आपण प्रतीक्षा करायची आहे. पण सुशीलकुमार शिंदे यांचं विधान जे आहे ते कौतुकास्पद आहे आणि त्याची चर्चा खऱ्या अर्थाने मीडियामध्ये व्हायला पाहिजे. ती झालेली नाही, हे मात्र दुर्दैव आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.